राधाजी त्यांना काय उत्तर द्यावं याचा विचार करतच होत्या तेव्हाच सागरजी आणि रामजी आले. त्यांच्यासोबत त्यांचे वकीलही होते. पहा पहा, हे सगळे मिळून मला किती त्रास देत आहेत, किती उर्मटपणा करत आहेत. यांनी मला असं म्हटलं की. राधाजींचं बोलणं पूर्ण होण्याआधीच सागरजी त्यांच्या हातातले घटस्फोटाचे कागद पुढे करतात. हे काय आहे? राधाजी जाणून असूनही रागाने विचारतात. हे ते कागद आहे जे आज अनेक नातेसंबंधांचा शेवट करतील आणि तुझे प्रत्येक लोभ, प्रत्येक स्वार्थ, प्रत्येक इच्छा सगळं पूर्ण करून देतील. नाही, मी तुम्हाला घटस्फोट देणार नाही. तुमचं डोकं खराब झालंय का? काय बोलताय तुम्ही? या वयात तुम्ही मला घटस्फोट द्याल? तुम्हाला लाज वाटत नाही वाटतं? राधाजी वेदनादायक आवाजात म्हणतात. ते ऐकून राजच्या ओठांवर एक स्मित उमटतं, जणू त्याला राधाजींना अशाच प्रकारे तडपताना पाहायचं असतं. लाज नाही वाटत आणि हे सगळं तर मी तुझ्याकडूनच शिकलो आहे. चल लवकर कर, जास्त वाद नको. मला घटस्फोट दे आणि माझ्या नावावर जी मालमत्ता आहे ती सगळी तू ठेव आणि मग आयुष्यभर मालकिणीसारखं राहा. मिस्टर खन्ना, वकील यांना सांगून ठेवा की घटस्फोटानंतर माझ्या काकांशी किंवा माझ्या बहिणींशी कुठल्याही प्रकारे संपर्क करण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर मी यावर कारवाई करीन, राजने वकिलाला ठामपणे सांगितलं. हे सगळं ऐकून प्रियाला अजिबात बरं वाटलं नाही. राधाजी आणि सागरजींचा घटस्फोट होणार ही गोष्टच तिच्यासाठी वेदनादायक होती. राज, तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही चुकीचं करत आहात. चूक त्यांची आहे, पण अशी शिक्षा देऊ नका त्यांना. त्या काकांशिवाय प्रीतीताई आणि सियाताईंशिवाय कशा राहतील? असं करू नका राज, हे चुकीचं आहे. प्रियाने राजचा हात हलवत विनवणी केली. ज्यांच्यासाठी नात्यापेक्षा पैसा जास्त असतो त्यांना नाती तुटण्याचं काही वाटत नाही आणि या तर स्वतःच्या नशिबालाच पुन्हा पुन्हा दोष देतात की त्यांना मुलगी का झाली तर आता वेगळं झालं तरी काय अडचण होणार. हे ऐकून राधाजी सागरजींकडे पाहत अश्रू ढाळू लागल्या. त्यांच्या वागणुकीमुळे सागरजी मनाने पूर्णपणे तुटून गेले होते. राज, आपण त्यांच्याशी बोलू, पण तुम्ही हे सगळं यांनी आधी विचार करायला हवा होता. तुला हात लावण्यापूर्वी. माझ्या संयमाला छेडायला कोणी स्वतःहून येत असेल तर मी कोणालाही सोडत नाही. मी फार वाईट आहे आणि माझ्याविषयी ही गोष्ट नेहमी खरी ठरते. जेव्हा माझ्यासमोर कुणी वाईट विचाराने उभं राहतं, माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस प्रिया. तुला रडता येतं तर मला रडवायला येतं. तुला माफ करायला येतं, पण तुझ्या बाबतीत मी बदलेन किंवा अधिक बिघडेन आणि आज मी बिघडलो आहे. त्यामुळे आज माझ्याकडे कोणतीही विनंती करू नकोस. तू स्वतःसाठी आवाज उठवू शकत नाहीस, स्वतःसाठी उभी राहू शकत नाहीस. हे पाहून तुला दुखावलं होतं ना? आता पहा यांच्या अपंगासारख्या विचारांची मी काय अवस्था करतो. मी म्हणूनच शांत राहतो कारण मी काय बोलू शकतो हे मला स्वतःलाच चांगलं ठाऊक आहे. मला माझ्या आजोबांसारखं बनवत बनवत सगळ्यांनी मला त्यांच्यापेक्षा अधिक कठोर बनवलं आहे. एकतर या घटस्फोट देतील, नाहीतर जेलमध्ये जातील. आणि जर कोणाला वाटत असेल की मी फक्त असेच बोलतोय तर फक्त पाहत जा. या इथे बसा आणि सांगा एलिमनीमध्ये तुम्हाला काय काय हवं आहे? खन्ना वकिलांनी राधाजींना विचारलं. त्यावर रागाच्या भरात राधाजींनी सागरजींकडून पेपर खेचून ते फाडण्याचा प्रयत्न केला, पण सागरजींनी ते होऊ दिले नाही. उलट यावेळी त्यांनी राधाजींवर हात उगारला. बाकी सगळे घाबरून हल्ले, पण राजने तर डोळ्यांची पापणीसुद्धा हलवली नाही. राधाजी थपकून गेल्या. तारुण्यापासून म्हातारेपर्यंत सागरजींनी कधीही त्यांच्यावर हात उचलला नव्हता, पण आज ते स्वतःला थांबवू शकले नाहीत. कशाला नाटक करतेस? कधीपासून पैसे आणि मालमत्तेच्या मागे इतकी वेडी झालीस तर आता ते मिळतंय मग अचानक कोणती पत्नी जागी झाली तुझ्यामध्ये? जा, आज तुला कायमची मुक्ती देतो. प्रीती आणि सियाची शपथ, आता मागे वळूनही पाहणार नाही. घटस्फोट दे आणि जे हवंय ते घेऊन जा. पण मला आणखी त्रास देऊ नकोस, नाहीतर मरण्याशिवाय माझ्याकडे दुसरा मार्ग उरणार नाही. हे बोलताना सागरजी ओक्साबोक्शी रडू लागले आणि रामजी धावून येऊन त्यांना सावरू लागले. त्यांना अशा प्रकारे रडताना पाहून प्रियाचंही हृदय फुटलं आणि ती मोठ्याने रडू लागली. ती राजच्या कोट्याला छातीसमोर ओढत म्हणाली, मला मारलं होतं ना त्यांनी, तरी मी त्यांना माफ करते, पण तुम्ही काका काकूंना असं मजबूर करू नका. इतकी वर्ष एकत्र घालवली त्यांनी आणि तुम्ही आता त्यांना वेगळं करताय. मी तर इतक्या थोड्या काळातच तुमच्याशिवाय मरून जाईल तर काकू कशा राहतील?
वकील सरांना इथून पाठवा, नाहीतर मी कधीच तुमच्याशी बोलणार नाही. राज, असं पाप करू नका. कृपा करून माझं ऐका. राज प्लीज. प्रिया रडत रडत विनवणी करत होती, पण राजवर त्याचा कसलाही परिणाम झाला नाही. राधाजी अजूनही दगडासारख्या थिजलेल्या उभ्या होत्या, आपल्या पतीकडे पाहत. तोवर सागरजी त्यांच्या नावावर असलेली सर्व मालमत्तेची कागदपत्रे राधाजींना सांगत होते. ते ऐकून राधाजींनी सगळे पेपर जमिनीवर फेकले आणि खाली जमिनीवर बसून मोठमोठ्याने ओरडत, हंबरडा फोडत रडू लागल्या. त्या छातीवर हात मारू लागल्या. तमाशा करू नकोस, उठ पटकन आणि हे सगळं आटपून टाक, सागरजी रागाने ओरडले. राज अजूनही शांतपणे उभा राहून हे सर्व पाहत होता. राधाजी उठल्या आणि रडत रडत राजकडे पाहत म्हणाल्या, तुझ्या बायकोला चापट मारण्याचा बदला घेतोयस ना तू, तर घे, असं म्हणत त्या स्वतःलाच जोरजोरात चापटा मारू लागल्या. सगळ्यांपैकी फक्त प्रियाच त्यांना थांबवायला धावली. काकू, असं करू नका, मला भीती वाटते, लागेल तुम्हाला, कृपया करून थांबवा, ती घाबरून म्हणाली. प्रिया, राज तिच्यावर चिडून ओरडला आणि तिला आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच राधाजी प्रियासमोर हात जोडून उभे राहिल्या. घे, तुझ्या बायकोसमोर हात जोडले मी, तू सांगशील तर पायी पडेन, पण या वयात मला माझ्या नवऱ्यापासून वेगळं करू नकोस राज. हे ऐकून राजच्या चेहऱ्यावरील भाव आणखी कठोर झाले आणि तो म्हणाला, माझी पत्नी ही माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. तिला विनाकारण रडून तुम्ही मला जखमी केलं आहे. एका साडीचं नुकसान झाल्याच्या बदल्यात तुम्ही तिला तिच्याच अंगावरच्या साडीने फरशी पुसायला सांगितली. अरे, राज कपूरचा अभिमान आहे ती, आणि तिच्यावर हात टाकणाऱ्याला मी अशा टोकावर आणून सोडतो. राज आपल्या निर्णयावरून हटायलाच तयार नव्हता. राधाजी एका जागी निश्चेष्ट बसल्या होत्या. राजच्या रागापेक्षा अधिक त्यांना सागरजींची उदासी आणि परकेपणा घायाळ करून जात होता. लवकर कर राधा, मला आता या नात्यातून मोकळं व्हायचं आहे. मी वाट बघता बघता थकलो आहे. तुझ्या लोभाची, तुझ्या अतिरेकी वागण्याची आता हद्द झाली आहे. नात्यांची मर्यादा तू पैसे आणि मालमत्तेत तोडू लागली आहेस, आणि हे आता माझ्याकडून सहन होणार नाही. तुला जे हवंय ते घेऊन टाक आणि हे नावापुरतं पती पत्नीचं नातं इथेच संपव. माझ्या चिंतेला तुम्ही लालच म्हणताय. मला इतकंच तर हवं होतं की आपल्या कुटुंबाच्या वाट्याला ते यावं ज्यावर आपला हक्क आहे. यात मी काय चुकीचं केलं? राधाजी सागरजींकडे पाहत वेदना भरल्या स्वरात म्हणाल्या, कोणता हक्क मिळाला नाही तुला? बोल. सागरजी अचानक संतापले. जशा वहिनी राहतात तशीच तू राहतेस की नाही? त्या जे घालतात त्यापेक्षा चांगलं तू घालतेस. दागिने, कपडे सगळं आहे. जसं जगायचं, जसं खायचं सगळं मिळतं. मग अजून काय कमी पडलं तुला? पण मालकीन तर यांनाच म्हटलं जातं ना. घरात या जे आदेश देतात तेच होतं. घर खर्चाचा प्रत्येक हिशोब यांच्याकडे असतो. कोणाला काय द्यायचं, घरासाठी काय आणायचं सगळं यास ठरवतात. असं का? कारण त्या तुझ्यापेक्षा मोठ्या आहे. या घराची मोठी सून आहे, सागरजी जोरात म्हणाले. हो, मोठी सून आहे तर काय, आयुष्यभर त्याच राज्य करणार धाकट्या सुनेला हक्क मिळू शकत नाही का? नाही मिळू शकत, कारण जबाबदार व्यक्ती पार पाडते. मालकीन बनण्याच्या लालसेने नाही. मला सगळं माहीत आहे. मोठ्या आहे त्या, पण 2 मुलांना जन्म दिला म्हणूनच त्या तुमच्या आईने सगळा हक्क त्यांना देऊन टाकला. बस, हीच ती विचारसरणी. म्हणूनच तू आई होऊनही कधी खऱ्या अर्थाने आई बनू शकली नाहीस. प्रीती आणि सियाला तू कधी प्रेम देऊ शकली नाहीस. यावेळी राजेश्वरीजी रागाने पुढे येत राधाजींच्या समोर उभ्या राहिल्या. नेहमी 2 मुलगे करत बसतेस. तुझ्या दोन्ही मुली काय कुठून उचलून आणल्या आहेत का? त्यांच्यात तुझं रक्त नाही? 9 महिने पोटात ठेवून वाढवलं नाहीस? आणि खरं सांगू, हा फितूर, ही विकृती विचारसरणी तू तुझ्या माहेरातून घेऊन आलीस राधा. पण मी कधी काही बोलले नाही. विचार केला घर मोडू नये, भांडण वाढवू नये म्हणून शांत राहिले. जर तुझ्यासारखी असते ना, तर कधीच तुला तुझा हिस्सा देऊन घराबाहेर फेकून दिलं असतं. तुझ्यासारखी नाही मी, जी फक्त स्वतःच्या कुटुंबाचाच विचार करते. माझ्यासाठी माझं कुटुंब म्हणजे तुम्ही सगळे आहात. पण मला माहीत आहे, या घरात राज्य करण्याच्या हव्यासात तू प्रत्येक नात्याची मर्यादा विसरली आहेस. मला हवे तर तेव्हाच, जेव्हा तू माझ्या सुनेवर हात उगारला त्या क्षणी तुला चापट मारली असती. पण मी अशी नाही. मी हात न लावता जखम करणारी व्यक्ती आहे. एकच वार, पण असा की समोरच्याने पुन्हा वार करण्याचा विचारही करू नये.
मी वाट पाहत राहिले की तू बदलशील, पण तू तर माझ्या सुनांची शत्रू बनलीस. आज राधाच्या आई होण्याच्या आनंदात तू असा चेहरा करून बसलीस जणू घरात शोक पसरला आहे. प्रियासारख्या गोड मुलीला जलील केलंस, जी अजूनही तुझ्या बाजूनेच उभी आहे. स्त्री आहेस की फक्त स्त्रीचं शरीर? स्वतःच्या मुलींनाही सोडत नाहीस तू. काय करणार आहेस अशा पैशाचं जे नाती मोडून मिळतात? जा, घेऊन जा जे काही तुला हवंय, पण लक्षात ठेव, मी माझ्या तिरांना तसेच प्रीती आणि सियाला सांगून तुझं प्रत्येक नातं संपवून टाकीन. मग कर तुझ्या मर्जीने, तुझ्या हिशोबाने जे करायचं असेल ते. सांग किती पैसा हवा आणि काय काय हवंय. आत्ताच्या आत्ता तुझ्या नावावर होईल, राजेश्वरीजी रागाने म्हणाल्या. मी माझ्या नवऱ्याला सोडून कुठेही जाणार नाही. मला काहीही नको. तुम्ही मला माझ्या नवऱ्यापासून आणि माझ्या मुलांपासून दूर करू शकत नाही, राधाजी उसळून म्हणाल्या. तमाशा संपवा आता आणि लवकर निर्णय घ्या. घरातून जाल की जेलमध्ये जाल, राज थंड कठोर आवाजात म्हणाला. राज, असं बोलू नका, प्रिया घाबरून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. मध्ये मध्ये बोलणार नाहीस, शांत उभी राहा. राजने तिला रागाने झापलं. पण त्यांनी चापट मला मारली होती, तुम्हाला नाही. मी त्यांना अशी शिक्षा द्यायची इच्छा ठेवत नाही. प्रिया एकदम डोळे मिटून हे सगळं बोलून गेली. तिने हळूच डोळे उघडले तर राज फक्त तिलाच रोखून पाहत होता. काको, तुम्ही सगळ्यांची माफी मागा आणि सांगून टाका की आता तुम्ही कोणालाही त्रास देणार नाही. मग तुम्हाला काकांपासून दूर केलं जाणार नाही आणि मीही प्रॉमिस करते परत कधी तुमच्या खोलीत येणार नाही, कधी तुमच्याशी बोलणार नाही. फक्त तुम्ही म्हणा की आता तुम्ही काही चुकीचं करणार नाही. प्रिया राधाजींना विनवणी करत म्हणाली. तर राधाजी 2 क्षण पाहतच राहिल्या आणि नंतर हळूच मान होकारार्थी हलवली, कारण आता सगळ्यांच्या बोलण्याने त्या आतून पूर्णपणे तुटून गेल्या होत्या. पाहिलं, आता त्यांनी स्पष्ट सांगितलंय की त्या असं काही करणार नाहीत. आता तरी तुम्ही असं करू नका, प्रियाने राजला विनवणीने सांगितलं. पण राज मात्र तिला शांतपणेच पाहत राहिला, कारण त्याला नीट ठाऊक होतं की त्याने काय करायचं आहे. पाहिलंस ना राधा, जिच्यावर तू इतका अन्याय केला तीच आज तुझ्यासाठी लढती आहे. बाकी सारे तुझ्या विरोधात आहेत. इतरांवरचा राग तुझा समजू शकतो, पण एवढ्या गोड मुलीशी तुला काय त्रास होता? माझ्या धाकट्या भावाची पत्नी आहे म्हणून मी काही सहन करेल असं तुला वाटत असेल तर आता मी ते अजिबात सहन करणार नाही. माझ्या सुनेशी पुन्हा गैरवर्तन केलंस तर पुढच्या वेळी निर्णय मी घेईन, रामजी संतापून म्हणाले. तुमच्या सगळ्यांच्या माफीनं मला काही फरक पडत नाही. यांनी माझ्या पत्नीचा अपमान केला आहे. आता या घरात आम्ही दोघं राहणार किंवा मग काकू, राज कठोर स्वरात म्हणाला. बस कर राज, आता झालं पुरेसं, रामजी म्हणाले. हो हो राजू, सोडून दे आता, झालं, काही करणार नाहीत ते आता, रुद्रही म्हणाला. कोणाच्या काही म्हणण्यानुसार मला काही करायचं असतं तर ना इथे वकील लागले असते ना हे घटस्फोटाचे कागद, राज खडूसपणे म्हणाला. किती वेळा माफी मागू मी तुझ्या बायकोची? पाय पडते, जमिनीवर लोळण घेते, तेही करीन, पण तू मला माझ्या नवऱ्यापासून आणि मुलांपासून दूर करू शकणार नाहीस. राधाजींच्या बोलण्याबरोबरच राज हलकसा हसला. त्याने त्यांच्यासमोर एक खुर्ची ओढली, दोन्ही गुडघ्यांवर कोपरे ठेवून थोडं पुढे झुकत म्हणाला. त्या चापटेपेक्षा जास्त दुखतायत तुमच्या बोलण्याच्या जखमा, पण मनाला समाधानही मिळालं. जसं तुम्ही माझ्या बायकोला प्रत्येक वेळेस जळजळीत बोलून समाधान काढता तसंच. सगळं जाणून बुजून केलतं ना? भांडायचंच होतं ना? कसं वाटलं घरभर तमाशा करून? सुकून मिळाला का? की मी कायमचा तुमचा शांतता विराम हिसकावून घेतला? मी कोणावर गेलो आहे हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. मी बरोबर चूक ठरवायला बसलो तर कोणीही निर्णय घ्या, पण अंतिम निर्णय माझाच असेल. राजच्या शब्दांनी राधाजींचे कान जळत होते, पण त्या काही करू शकत नव्हत्या. नशीबवान आहात तुम्ही, माझी पत्नी भोळी आहे. तुमच्यासारखी असती तर ती स्वतः उत्तर द्यायला कमी पडली नसती, पण दुर्दैव तुमचंच आहे, तिचा नवरा मात्र भोळा नाही. इतकं सांगून राजने वकिलाला इशारा केला. वकील एक कागद घेऊन पुढे आला आणि म्हणाला. मॅडम, तुम्हाला जेलमध्ये जायचं नसेल किंवा घटस्फोट नको असेल तर या कागदावर सही करा. आता हा कसला कागद? राधाजींनी चिडून विचारलं. तुमचा आवाज खाली आणण्याचं साधन आहे हा, राज शांत पण धारदार स्वरात म्हणाला.
मग वकील बोलू लागला, यात लिहिलं आहे की तुम्ही आजनंतर कधीही मालमत्ता, पैशाबाबत किंवा इतर कोणत्याही कारणाने घरात भांडण कलह करणार नाही, कोणालाही मानसिक किंवा शारीरिक त्रास देणार नाही, विशेषतः प्रिया राज कपूरला. आणि जर तुम्ही स्वतःच्या स्वभावात बदल केला नाही तर पुढच्या वेळी निर्णय राज राम कपूर घेतील. वकिलाचे शब्द संपले तसे राधाजींनी सगळ्यांकडे पाहिलं. सगळ्यांची शांतता म्हणजे स्पष्टपणे राजच्या निर्णयाला समर्थन होतं. काही क्षण त्या राजकडे रागाने पाहत राहिल्या, पण शेवटी कागदावर सही केलीच. सही होताच राजचा चेहरा अजूनच कठोर झाला. तो हळूच उठला, दोन्ही हात खिशात टाकत म्हणाला, आता तिला काही बोलण्यापूर्वी माझा विचार नक्की करा. शांत कसं केलं जातं ते कळून जाईल. इतकं बोलून राजने प्रियाचा हात पकडला आणि तिला वर घेऊन गेला. रुद्रही सोबत गेला, कारण गीता वरच होती. राधाजी अपमानाच्या रागाने आपल्या खोलीत निघून गेल्या. मिस्टर राज कपूर यांच्या निर्णयाने तुम्हाला भीती वाटत नव्हती का? वकील साहेबांनी सागरजी, रामजी आणि राजेश्वरीजींकडे पाहत विचारलं. आई आहे मी त्याची. त्याचे पाऊल कुठे थांबतील हे मला नीट माहीत आहे. बोलतो खूप, पण करतो ते जे करायला हवं, राजेश्वरीजी शांतपणे म्हणाल्या. त्यावर सागरजी आणि रामजी दोघांनीही मान हलवली, जणू पूर्ण सहमती होती. दरम्यानवर प्रिया गीताला मिठी मारून उभी होती. गीता भरभरून रडत होती. गीताताई, असं रडू नका. तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी चांगलं नाही हे, प्रिया तिला शांत करत म्हणाली. मला वाटलं होतं आजचा दिवस सगळ्यात आनंदाचा दिवस असेल, पण घरात हे काय झालं? माझ्या आयुष्यातील एक नवीन सुरुवातीच्या बातमीवर हे भांडण, हा कलह, हे रडणं. असं म्हणता म्हणता गीता आणखी जोरात रडू लागली. आता नाही होणार ताई, आता सगळं ठीक झालं. आणि जर अजून कोणी भांडण केलं ना तर मीच त्यांना ओरडेल. पण प्लीज तुम्ही रडू नका, बाळाला त्रास होईल. प्रिया तिला शांत करत म्हणाली. गीताचं रडणं पाहून रुद्रही भावूक झाला आणि तो शांतपणे बाल्कनीत जाऊन उभा राहिला. त्याला तसं पाहताच राजही हळूच बाल्कनीत गेला आणि त्याच्या शेजारी उभा राहून म्हणाला, वहिनींना आता तुझ्या मोटिवेशनची गरज आहे आणि तूच रडत बसलास. त्यांची काळजी घ्यायची असेल तर तुलाच मजबूत व्हावं लागेल. उद्या काय होईल हे कुणालाच माहीत नसतं. घर आहे, वादविवाद होत राहणारच, पण त्यापासून त्यांना कसं दूर ठेवायचं हे तुलाच ठरवावं लागेल. राजच्या शब्दांनी रुद्रने आपले अश्रू पुसले आणि मान हलवली. आणि अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात आणि मला काका बनवणार आहात. येऊ दे मग बाळाला, मग आम्ही दोघं मिळून तुझं जगणं हैराण करू टाकू. असं म्हणत राजने हात पसरले तर रुद्र त्याच्या मिठीत जाऊन रडू लागला. आपल्या बाळाची बातमी ऐकून आम्ही किती खुश झालो होतो राजू. संपूर्ण वाटेत असं वाटत होतं की आजपासून आनंदाचे दिवस सुरू होतील, पण इथे तर आजच. रुद्रचा आवाज भरून आला. सगळे खुश आहेत, पण कुणाला तरी आज डोस देणं गरजेचं होतं आणि आता तूच रडून दिवस खराब करत आहेस. मला माझ्या येणाऱ्या भाजीभाज्यावर याचा वाईट परिणाम नको आहे. राज शांत पण ठाम सुरात म्हणाला. हे ऐकून रुद्र त्याच्यापासून दूर झाला. त्याचा हात धरून हसत म्हणाला, माझ्या भावा, माझ्यासोबत कायम राहशील ना? तुझा मोठा भाऊ तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. मग कसंही असो आपलं नातं. हा इमोशनल ड्रामा नको आता, राज म्हणाला. मग काय हवं आहे माझी पप्पी? रुद्र आपली बत्तीशी दाखवत म्हणाला. आपल्या सवयी सुधार, नाहीतर तुझ्यासारखा बाप मिळाला तर बाळही आपलं डोकं आपटून घेईल, राजने चिडवत उत्तर दिलं. तू मला काय समजला आहेस रे? माझ्या वहिनीचा नवरा, राज निर्विकारपणे म्हणाला. ठीक आहे, अजून काही बोलला असतास ना तर आज तुझा डमरूसारखा चेहरा केला असता, रुद्र म्हणाला. हो, माकडाला तर डमरूच आवडतं, राजने टोमणा मारला आणि बाल्कनीतून निघून गेला. रुद्रने तोंड फुगवले आणि खरंच तो माकडासारखाच दिसत होता. थोड्या वेळाने गीताला घेऊन रुद्र खाली गेला. आता वर फक्त प्रिया आणि राज दोघेच होते. राज शांत उभा राहून प्रियाकडे बघत होता आणि प्रिया त्याच्याकडे. राधाजीने तिला चापट मारल्यापासून प्रिया आतून तुटून गेली होती. राजच्या मिठीत शिरून तिला एकच प्रश्न विचारायचा होता, माझी चूक काय होती? पण तिला धाडस होत नव्हतं. राज तिच्याकडे आला, थोडा झुकला आणि तिच्या त्या गालावर हलकेच चुंबन दिलं जिथे चापट मारली गेली होती. तेवढ्यात प्रिया हलके हलके हुंदके देऊ लागली. राज तिच्या गालांवरचे अश्रू तसेच ओठांनी टिपत राहिला. माहितीये, मनाला खूप जास्त लागलंय तुला, तो हलक्या खोल आवाजात म्हणाला. पण मी आहे ना, जितकं रडायचं आहे रड.
जितक्या तक्रारी करायच्या आहेत कर. आजचा दिवस आहे हा. उद्यापासून सगळं विसरून नवं सुरुवात करायची. आजसाठी माझी ही मिठी तुला सांभाळून ठेवण्यासाठी आहे. ज्या भावना तुझ्या मनात अडकून बसल्या आहेत त्या शब्दात सांग. मी ऐकेन, तुला समजून घेईन, तुला समजावीन आणि वचन देतो आज तुझ्यासोबत जे झालं ते या घरात पुन्हा कधीही होऊ देणार नाही. हे ऐकताच प्रियाचं रडणं अजूनच अनियंत्रित झालं. ती काही बोलूही शकत नव्हती. फक्त राजकडे पाहून हुंदके देत रडत होती. तिचं असं रडणं पाहून राज तिच्या मनाला किती दुखलं असेल हे समजत होता. त्याने प्रियाला अलगद बेडवर बसवलं. तिचे केस हलकेच कानाच्या मागे सारले आणि तिचा चेहरा दोन्ही हातांनी अलगद धरला. का इतकी चांगली आहेस तू? या जगाला चांगुलपणा म्हणजे मूर्खपणा वाटतो. तुझ्यासारखे लोक फार थोडे असतात प्रिया. तुझ्यासारखं होण्यासाठी बुद्धीची नाही हृदयाची गरज असते, जे स्वतःपेक्षा इतरांसाठी विचार करतं. राजचा आवाज अलगद भरून आला होता. पुढच्या वेळी असं काही झालं ना तर मी सगळी मर्यादा विसरेन. कोणी हिंमत कशी केली माझ्या बायकोवर हात उचलायची? हे ऐकताच प्रिया पूर्णपणे ढासळली. ती त्याच्या मिठीत शिरून जोरजोराने रडू लागली. राजने तिला घट्ट कवटाळलं आणि राजच्या एका डोळ्यातून निघालेला अश्रू तिच्या ओठांवर येऊन थांबला. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.